इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला असून त्याचे थेट पडसाद आता भारतातही उमटू लागलेत। विशेषतः इंधन तुटवड्याच्या अफवांनी जोर धरल्यामुळे रत्नागिरी शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवलेल्या धास्तीनं नागरिकांनी गॅस एजन्सीज समोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सकाळपासूनच शहरात लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। याबाबतची प्रत्यक्ष स्थिती आणि ग्राउंड रिपोर्ट सांगत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम पवार। एकीकडे साता समुद्रापार अमेरिका इराण याचे युद्ध चालू आहे, पण त्याची झळ मात्र ही कोकणात बसलेली आहे। विशेषतः रत्नागिरीमध्ये याचे चटके जाणवू लागलेले आहेत। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकलेल्या आहेत आणि त्याचा सर्वात फटा बसला आहे तो आपल्या स्वयंपाकाच्या गॅसला। रत्नागिरीतील गॅस वितरकानं फेरफटका मारला असता एक धक्कादायक चित्र समोर येते। पुरवठा साखळी थोडी विस्कळीत झाल्यासारखं वाटत होतं। जिल्ह्यात गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता जाणवू लागलेली आहे। तर तिथे आणि झळ इथे अशीच काहीची अवस्था रत्नागिरीकरांची झालेली आहे। ही जर युद्धस्थिती निवळली नाही तर येत्या काही दिवसात गॅसचे दर आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी।